नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपण आता बघणार आहोत 20 क्वेश्चन PYQ क्वेश्चन्स. पोलीस भरतीला आलेले 20 प्रश्न. त्याच्यापैकी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत आणि योग्य उत्तर द्यायचं आहे. ओके, आपण लगेच स्टार्ट करूयात. आपला पहिला प्रश्न आहे, पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी डॅश डॅश या ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर सध्या केला जात आहे. ऑप्शन ए आहे ई-सरिता, ऑप्शन बी CCTNS, ऑप्शन सी ई-मुद्रा, ऑप्शन डी सारथी. आणि याचा ॲन्सर बघूयात लगेचच. तुम्हाला 5 सेकंद मी थांबेन आणि तुम्ही ही स्क्रीन पॉज करायची आणि तुम्ही 20 ते 25 सेकंदमध्ये याचा ॲन्सर द्यायचा आहे. मी फक्त 5 सेकंद थांबेन, ठीक आहे. आपण याचा ॲन्सर बघूयात. याचा ॲन्सर आहे CCTNS. तर आता ऑप्शन A, C, D याच्यापैकी ई-सरिता हे काय आहे बघूयात. ई-सरिताचा फुल फॉर्म आहे स्टॅम्प्स अँड रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेस्ड ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर गव्हर्मेंट डॉक्युमेंट जे असतात ते रजिस्टर करण्यासाठीची एक प्रणाली आहे. आणि ई-मुद्रा बघूयात. ई-मुद्रा योजना तर तुम्हाला माहितीच आहे. त्याद्वारे लघु किंवा सूक्ष्म उद्योगांसाठी 10 लाखपर्यंतच्या कर्जाची सुविधा प्रदान केली जाते. आणि सारथी सारथी काय आहे, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी ही कुठे आहे तर ती पुण्याला आहे. ओके, आपला नेक्स्ट प्रश्न बघूयात. खालीलपैकी डॅश डॅश हा सोशल मीडियाचा प्रकार नाही. ऑप्शन ए इंस्टाग्राम, बी ट्विटर, सी लिंक्डइन आणि डी फ्लिपकार्ट. याचा ॲन्सर आहे डी फ्लिपकार्ट. बाकी इतर जे आहेत इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन हे सोशल मीडियाचे प्रकार आहेत. आणि फ्लिपकार्ट काय आहे तर एक शॉपिंग ॲप आहे. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश डॅश ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही. प्रश्न नीट वाचायचा आहे. शेवटचं काय आपल्याला म्हटलं आहे की ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही म्हटलं आहे म्हटलेलं नाही आहे. सॉरी, ठीक आहे. सो कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. आपण काही वेळेला घाईमध्ये आहे समजतो आणि डायरेक्ट ॲमेझॉन पहिलंच ऑप्शन वाचतो ॲमेझॉन आणि लगेच टिक मार्क करून निघून येतो. तर अशी चुका करायची नाही, नीट वाचायचं आहे. ऑप्शन ए ॲमेझॉन, बी स्नॅपडील, सी जबॉंग आणि डी टम्बलर. आणि याचा ॲन्सर आहे डी टम्बलर. बाकीचे जे इतर आहेत ॲमेझॉन, स्नॅपडील, जबॉंग हे काय आहेत ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट आहेत. आणि डी टम्बलर जे आहे ते हे ट्विटरसारखेच एक लोकप्रिय ॲप आहे. यावर आपण मॅसेज, फोटो, व्हिडिओ, लिंक शेअर करू शकतो. ओके, पुढचं बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय चलनी नोटांमध्ये खालीलपैकी कोणता सुरक्षा उपाय नाही. ऑप्शन ए वॉटरमार्क, ऑप्शन बी सुरक्षा धागा, ऑप्शन सी लेटेंट इमेज, ऑप्शन डी बायोमेट्रिक स्कॅन. तर याचे ॲन्सर बघूयात आपण लगेचच. बायोमेट्रिक स्कॅन, ऑप्शन डी बायोमेट्रिक स्कॅन. ओके, मला खालती कमेंट बॉक्समध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं, जे आपले 500च्या आणि 1000च्या नोटा बंद झाल्या होत्या त्या केव्हा झाल्या होत्या बंद, आणि नवीन ज्या नोटा आल्या होत्या त्याच्यापैकी कोणत्या नोटेवर मंगलयानाचं चित्र होतं. ठीक आहे, मला कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर द्यायचा आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. प्रश्न 5, खालीलपैकी डॅश डॅश ही मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टीम नाही. ऑप्शन ए सॅमसंग, बी ब्लॅकबेरी, सी अँड्रॉईड, डी सिम्बियन. आणि याचा ॲन्सर आहे ऑप्शन ए सॅमसंग. सॅमसंग काय आहे, सॅमसंग ही एक मोबाईल कंपनी आहे. कुठची मोबाईल कंपनी आहे, कोणत्या देशातली आहे तर साऊथ कोरियनची ही मोबाईल कंपनी आहे. सॅमसंग ही साऊथ कोरियनची आहे. आणि विवो, ओप्पो या चायनीज कंपनी आहेत. आणि ॲपलची जी कंपनी आहे ती अमेरिकन कंपनी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 6 नंबरचं, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना डॅश डॅश यांनी केली. ऑप्शन ए डॉक्टर आंबेडकर, बी शाहू महाराज, सी विठ्ठल रामजी शिंदे, डी कर्मवीर भाऊराव पाटील. आणि याचे ॲन्सर बघूयात. याचा ॲन्सर आहे सी विठ्ठल रामजी शिंदे. आपला पुढचा प्रश्न आहे, मराठी नाटकाचे उद्गाते कोण होते. ऑप्शन ए विष्णुदास भावे, ऑप्शन बी पी किर्लोस्कर, ऑप्शन सी के पी खाडीलकर, ऑप्शन डी
GB देवल. आणि याचा आन्सर आहे A. विष्णुदास भावे. प्रश्न 8वा, सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव डॅश डॅश आहे. ऑप्शन A. नायगाव, B. खटाव, C. कटगुण, D. पळशी. आणि याचा आन्सर बघूयात लगेचच. याचा आन्सर आहे ऑप्शन A. नायगाव. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव आहे. ओके, आपला पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न 9, माहुली येथे कृष्णा व डॅश डॅश नदीचा संगम आहे. ऑप्शन A. कोयना, ऑप्शन B. वेण्णा, ऑप्शन C. तारळी, ऑप्शन D. येरळा. तर याचा आन्सर आहे ऑप्शन B. वेण्णा. माहुली येथे कृष्णा व वेण्णा नदीचा संगम आहे. कृष्णा आणि कोयना नदीचा संगम कुठे आहे, तर ते कराड प्रीती संगम येथे आहे. कुठे आहे हा पॉईंट, कराड कुठे आहे, सातारामधील कराड प्रीती संगम या ठिकाणी कृष्णा कोयना नदीचं. आणि कृष्णा येरळा नदीचं संगम सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ या ठिकाणी आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न 10, सत्यमेव जयते हे राष्ट्रचिन्हावरील वाक्य डॅश डॅशमधील आहे. ऑप्शन A. ऋग्वेद, ऑप्शन B. यजुर्वेद, ऑप्शन C. मुंडक उपनिषद, ऑप्शन D. भगवद्गीता. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन C. मुंडक उपनिषद. पुढचा प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिवस डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन A. 26 जून, ऑप्शन B. 5 जून, ऑप्शन C. 7 ऑगस्ट, ऑप्शन D. 5 जुलै. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन B. 5 जून. आपण पोलीस भरती MCQ सिरीज स्टार्ट केले. काल एक व्हिडिओ पडली आहे PYQची. इथून पुढे डेली PYQ क्वेश्चन्सची सिरीज तुम्हाला सकाळी 5 वाजता तुम्हाला मिळेल. 20 ते 25 क्वेश्चन डेली आपण घ्यायचे आहेत. ओके, सर्वचे सर्व प्रश्न पोलीस भरतीला आलेले आत्तापर्यंतचे सर्व PYQ जे असतील ते आपल्याला घ्यायचा प्रयत्न करायचा. मॅक्झिमम प्रश्न मी घेणार आहे. ओके, तर तुम्ही आपलं अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल. डेली थोडे 20 ते 25 डेली क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या नजरेखालून गेलेच पाहिजेत. PYQ क्वेश्चन्स गेलेच पाहिजेत. PYQ क्वेश्चन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पोलीस भरतीसाठी. ठीक आहे, हे एवढं करा. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न 13, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी मोजणाऱ्या यंत्राला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन A. रेडिमीटर, ऑप्शन B. सिस्मोग्राफ, ऑप्शन C. स्पेक्ट्रोमीटर, ऑप्शन D. रडार. आन्सर द्यायचं आहे. आपला आन्सर आहे याचं बघूयात आपण. ऑप्शन B. सिस्मोग्राफ. भूकंपाची तीव्रता मोजणाऱ्या यंत्राला काय म्हणतात, तर सिस्मोग्राफ म्हणतात. पुढचा क्वेश्चन आहे, दूषित पाण्याच्या सेवनाने डॅश डॅश कोणता आजार होऊ शकतो. ऑप्शन A. कॉलरा, ऑप्शन B. इन्फ्लुएन्झा, ऑप्शन C. न्यूमोनिया, ऑप्शन D. सेफिसिस. ओके, आणि याचा आन्सर आहे ऑप्शन A. कॉलरा. दूषित पाण्याच्या सेवनाने कोणता आजार होऊ शकतो, तर कॉलरा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताला वैयक्तिक गटात पहिले ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारे खेळाडू खालीलपैकी कोणते आहेत. ऑप्शन A. खाशाबा जाधव, ऑप्शन B. अभिनव बिंद्रा, ऑप्शन C. राजवर्धन राठोड, ऑप्शन D. कर्णम मल्लेश्वरी. पहिले ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारे खेळाडू. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन A. खाशाबा जाधव. पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे डॅश डॅश येथे खंडपीठ नाही म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे डॅश डॅश येथे खंडपीठ नाही. ऑप्शन A. नागपूर, ऑप्शन B. औरंगाबाद, ऑप्शन C. पणजी, ऑप्शन D. पुणे. आणि याचा आन्सर बघूयात. ऑप्शन D. पुणे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे पुणे येथे नाही आहे. बाकी इतर 3 ठिकाणी आहे, नागपूर, औरंगाबाद, पणजी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय. ऑप्शन A.
राजघाट, ऑप्शन बी विजय घाट, ऑप्शन सी किसान घाट, ऑप्शन डी शक्तिस्थळ. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए राजघाट. तसंच जर इतर महत्त्वाच्या व्यक्तींचं जर आपण समाधीस्थळांची नावं पाहिली तर विजय घाट जे आहे ते लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे. त्यानंतर किसान घाट चौधरी चरणसिंहांच्या समाधीस्थळाचे नाव आहे. त्यानंतर शक्तिस्थळ हे इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीस्थळाचे नाव आहे चैत्यभूमी. ठीक आहे, लक्षात ठेवायचे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947, बी 26 जानेवारी 1950, सी 1 मे 1960, डी 1 नोव्हेंबर 1956. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन सी 1 मे 1960. ऑप्शन ए काय 15 ऑगस्ट 1947 काय आहे? त्यावेळेला काय झालेलं सर्वांनाच माहिती आहे, भारताला स्वातंत्र्य मिळालं. 26 जानेवारी 1950ला आपण संविधान लागू झालं, आपल्याला स्वीकारलं कधी तर 26 नोव्हेंबर 1949ला आपण स्वीकारलं. आणि संविधान लागू कधीपासून झालं तर 26 जानेवारी 1950 पासून. 1 नोव्हेंबर 1956ला आपल्या राज्यांची विभागणी झाली होती, 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न बघूयात. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन डी चक्रवर्ती राजगोपालाचारी. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी चक्रवर्ती राजगोपालाचारी. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कोण होते? संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. आणि पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. प्रश्न 20. रॅडक्लिफ रेषा डॅश डॅशला म्हटले जाते? कोणत्या दोन राष्ट्रांच्या मधल्या रेषेला रॅडक्लिफ म्हटलं जातं? रॅडक्लिफ रेषा म्हटलं जातं. सीमारेषा जी आहे प्रत्येक आपल्या भारताच्या आणि पाकिस्तान किंवा भारत चायना किंवा भारत बांगलादेश, भारत म्यानमार, भारत नेपाळ अशा जे राष्ट्र आहेत आपल्या आजूचे, भारताच्या आजूबाजूचे, तर त्यांच्यामध्ये एक सीमारेषा आहे. तर त्या सीमारेषेला काही नाव देण्यात आलेले आहेत. त्यानुसार रॅडक्लिफ रेषा ही कोणत्या दोन देशांच्या मधल्या सीमारेषेला म्हटलं जातं? तर ऑप्शन ए आहे भारत चायना, ऑप्शन बी भारत पाकिस्तान, ऑप्शन सी भारत म्यानमार, ऑप्शन डी भारत नेपाळ. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारत पाकिस्तान. तसंच भारत चीन यांच्या दरम्यानच्या सीमारेषेला मॅकमोहन म्हटलं जातं. आणि भारत म्यानमार मधल्या सीमारेषेला भारत म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमा, तसेच भारत अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषेला ड्युरंड रेषा असे म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे 20 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेत. तसंच उद्या परवा आपण असंच रेग्युलर आता PYQ क्वेश्चन, पोलीस भरती PYQ सिरीजमध्ये आपण टाकणार आहोत. तर सर्वांनी मागची व्हिडिओ जर पाहिली नसेल तर बघून घ्या आणि पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. ओके, धन्यवाद मित्रांनो.